न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अवैध वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त तर चक्क महसूल विभागाच्या पथकाच्या हातावर तुरी देऊन एक फरार। कारवाईत स्वतः तहसीलदार उपस्थित असताना कळवण तालुक्यातील अवैध वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर महसूलच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले। त्यापैकी 2 ट्रॅक्टर पथकाने अभोणा पोलिसात जमा केले, परंतु एका ट्रॅक्टरवरील चालक चावी घेऊन पळून गेला। तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गिरणा नदीपात्रालगत असलेल्या तिन्हळ खुर्द येथे अवैध वाळू उपसा करणारे 3 ट्रॅक्टर दिनांक 26 मार्च रोजी महसूलच्या पथकाने ताब्यात घेतली होती। तहसीलदारांनी दत्तनगर येथे 2 वाहनांची पाहणी करून सदर वाहने अभोणा पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिलेत। यावेळी अजून एक ट्रॅक्टर तिन्हळ फाटा येथे पकडण्यात आला होता, परंतु त्या वाहनावरील चालकाने तहसीलदारांच्या पथकाच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यात झाला। चालक चावी घेऊन फरार झाल्यामुळे पथक वाहन तेथे सोडून रिकाम्या हाती अभोणा पोलीस ठाण्यात परतलेत। दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत कोणताही पंचनामा वाळू तस्करीतील वाहनावर झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली असून पथक रात्री 9 वाजता अभोणा पोलीस ठाण्यात आल्यानंतर ट्रॅक्टर जागेवरून गायब कसे झाले असा सवाल उपस्थित झालाय। घरकुल लाभार्थीच्या नावावर कळवण तालुक्यात बेसुमार अवैध वाळू वाहतूक सुरू आहे। दरम्यान कळवण तालुक्यात बेसुमार अवैध वाळू वाहतूक सुरू असून महसूल विभागाने याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याची दबक्या आवाजात पश्चिम पट्ट्यात व परिसरात चर्चा सुरू आहे। याबाबत कळवणचे उपविभागीय अधिकारी तसेच कळवणचे तहसीलदार यांना प्रसार माध्यमांनी प्रतिक्रिया देऊन खुलासा करण्याची विनंती केली असता मात्र संबंधित प्रशासनाने असमर्थता दाखवली आहे। प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण, नाशिक।